एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीने मुरबाड तालुक्यातील चिखले जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्यांचे वाटप करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच पावसाळ्यात मोठी मदत मिळाली। या कार्यक्रमाला ठाणे जिल्हा एकता मंचचे राष्ट्रीय संस्थापक अब्बासभाई शेख, उपाध्यक्ष निजाम शेख, प्रवक्ते रज्जाक शेख, सचिव नजीर शेख, चिखले गावच्या सरपंच मालता हरड, कल्याण ग्रामीण अध्यक्ष भरत दळवी, सामाजिक कार्यकर्ते दीपक हरड, लक्ष्मण मोहघरे, तानाजी हरड, हरिभाऊ हरड यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याची गरज व्यक्त करण्यात आली। भविष्यातही चिखले गाव तसेच जिल्हा परिषद शाळेला आवश्यक ती मदत करण्यासाठी ठाणे जिल्हा एकता मंच सदैव पुढाकार घेईल असे आश्वासन भरत दळवी यांनी दिले। एकता मंच मुरबाड जिल्हा ठाणे यांच्या संयुक्ताने आज आमच्या गावातील विद्यार्थ्यांना वह्या व छत्र्या वाटप केलेले आहेत, तरी त्यांचे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो। इकडे करत इथे माझ्याकडे कर, सगळीकडून घे ना, सगळीकडून मागे झाला मागे जातो, माझ्याकडे कर मोबाईल दिसतो का मी? आज मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा चिखले या शाळेमध्ये ठाणे जिल्हा एकता मंचचे आमचे राष्ट्रीय संस्थापक अब्बासभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चिखले गावातल्या शाळेला वह्या आणि छत्री वाटप करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाला निजामबाई शेख, रज्जाकबाई शेख, नजीरबाई शेख या गावच्या सरपंच मालताताई हरड, दीपक हरड, लक्ष्मण मोहघरे, तानाजी हरड, हरिभाऊ हरड व ग्रामस्थ उपस्थित आहेत। ठाणे जिल्हा एकता मंचच्या माध्यमातून संपूर्ण मुरबाड, कल्याण, बदलापूर, महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशभर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात। यावर्षी आम्ही जेवढ्या जिल्हा परिषद शाळा आहेत बऱ्याचशा शाळांमध्ये जाऊन वह्या वाटप, दप्तर वाटप, छत्री वाटप केलेलं आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी मदत व्हावी, त्यांना एक सपोर्ट मिळावा आणि विद्यार्थी भरभर पुढे जावेत यासाठी एक मदतीचा हात ठाणे जिल्हा एकता मंचच्या माध्यमातून दिला जातो। या गावातल्या पंकज भोईर या स्कॉलरशिप परीक्षेत मुरबाड तालुक्यात पहिला क्रमांक आलेल्या विद्यार्थ्याचा सुद्धा आम्ही सन्मान केला होता आणि आज चिखले शाळेतल्या इयत्ता 1ली ते 5वीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी छत्री आणि वह्या वाटप कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा ठाणे जिल्हा एकता मंच या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षण क्षेत्रावर भर देऊन विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा सुद्धा आमचे संस्थापक अब्बासभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केला जाईल। विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जर सहकार्य मिळालं, मदत मिळाली तर विद्यार्थी सुद्धा जोमाने अभ्यास करतील, पुढे जातील आणि राष्ट्राचं नाव जगभर पोहोचवतील असा आम्हाला विश्वास वाटतो। पुनश्च एकदा ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केल्याबद्दल ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करत आहोत। या भागातले अंतर्गत रस्ते असतील किंवा चिखले शिरगावचा रस्ता असेल किंवा काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी सुद्धा ठाणे जिल्हा एकता मंच कटिबद्ध आहे। सगळ्या जाती धर्माची यांचा सुद्धा एक लग्न सोहळा आयोजित करण्याचा आपला मानस आहे। अनेक गरजू गरीब मुलांना वह्या वाटप, छत्री वाटप, दप्तर वाटप, तसेच शैक्षणिक संस्थांना मदत करणे, आरोग्य शिबिर, विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन संस्थेच्या माध्यमातून केलं जातं। तसेच शासनाची जी काही कार्यालय प्रशासकीय त्या ठिकाणी कुठे पिण्याचं पाणी नसेल, लाईटची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, यासाठी सुद्धा ठाणे जिल्हा एकता मंच ही आपली संस्था निवेदन देऊन पाठपुरावा करण्याचं काम करत असते। मागच्याच महिन्यात शिरगाव ते चिखले हा जो आपला मुरबाडवरून येणारा रस्ता आहे त्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात काही ठिकाणी खड्डे आहेत, काही ठिकाणी रस्ता चांगला आहे, परंतु ज्या ज्या ठिकाणी रस्ता खराब आहे, खड्डे आहेत, तो रस्ता लवकर करावा यासाठी सुद्धा आपण संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपण पत्र दिलं होतं, लेटर दिलं होतं। परत एकदा त्यांना आठवणीसाठी सुद्धा फोन केला होता, जर तुम्ही रस्ता बनवला नाही तर आम्ही 8 दिवसात आंदोलन करू। तर त्यांनी सांगितलं का पाऊस जरासा थांबू द्या, आम्ही तात्काळ या रस्त्याचं काम सुरू करणार आहे। दीपकजी हरड यांनी सुद्धा आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पत्र व्यवहार केलेला आहे आणि ठाणे जिल्हा एकता मंच सुद्धा आपल्या या समस्या सोडवण्यामध्ये
सहभागी आहे आणि त्यामुळे या भागामध्ये एसटी पाईपचा एक प्रश्न होता एका व्यक्तीचा, तो सुद्धा आपण MSEB ला पत्र दिलं आणि तात्काळ तो प्रश्न सुद्धा त्या ठिकाणी सोडवला. या भागामध्ये जी काही गावं येतात त्या प्रत्येक गावात आणि शाळेमध्ये सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रम ठाणे जिल्हा एकता मंच या संस्थेच्या माध्यमातून आपण भविष्यामध्ये राबवणार आहोत. आणि आज या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषद चिखले शाळेतले जे विद्यार्थी 5वी पर्यंतचा आपला वर्ग आहे, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी 5 वर्ग आहेत. या 5 वर्गांना आपण या ठिकाणी वह्या वाटप करणार आहोत, छत्री सुद्धा देणार आहोत. आणि आणखी काही मदत लागेल, शाळेला काही आवश्यक मदत असेल तर ती सुद्धा भविष्यामध्ये करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. या वह्या वाटपाच्या कार्यक्रमाला आणि छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला आपण या ठिकाणी सुरुवात करत आहोत. इथे 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीने या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी वह्या वाटप आणि छत्री वाटप या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. मला वाटते मागच्याच 2 आठवड्यापूर्वी मुरबाडला बाळू मोहगरे यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आमच्या चिखले गावातला एक मुलगा स्कॉलरशिपच्या परीक्षेत मुरबाड तालुक्यात पहिला आलेला आहे. आणि मग मला फोन आल्यानंतर मी लगेच अब्बासबाई शेख आमचे राष्ट्रीय संस्थापक यांना फोन केला आणि बाईंनी सांगितलं का त्याला लगेच बोलवून घ्या सर, आपण त्याचा ऑफिसमध्ये सत्कार करू. आणि लगेचच ऑफिसमध्ये ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीने आपल्या गावातला विद्यार्थी पंकज भोईर यांचा आम्ही त्या ठिकाणी सत्कार केला, त्याला थोडीशी मदत सुद्धा केली आणि भविष्यामध्ये सुद्धा त्याला जी काही मदत लागेल ती आपल्या ठाणे जिल्हा एकता मंचच्या वतीने देण्याचं आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. त्यानंतर परत बाळू मोहगरेंनी आम्हाला सांगितलं का आमच्या गावातल्या शाळेला काहीतरी मदत करा, सहकार्य करा. आणि त्यानंतर त्यांना सांगितलं का एक आपल्याला लेटर लागेल संस्थेला, त्यानंतर आपल्याला हा कार्यक्रम त्या ठिकाणी राबवता येईल. आणि लगेचच गेल्या 2 दिवसामध्येच आपण हा कार्यक्रम आयोजित केला. खरं तर आपला कार्यक्रम हा कालच होणार होता, परंतु आमचे संस्थापक अब्बासबाई शेख यांना काही तांत्रिक कामं असल्यामुळे आज आपण तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचं आयोजन या गावच्या सरपंच ताई मालताताई हरट तसेच सामाजिक कार्यकर्ते दीपक हरट यांच्या घरी आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या या वह्या वाटप आणि छत्री वाटपाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सगळे आपले विद्यार्थी शाळेतले तसेच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सरपंच ताई मालताताई हरट, दीपकजी हरट, लक्ष्मण मोहगरे तसेच तानाजी हरट, हरिभाऊ हरट, गावातील सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी आपल्या सर्वांचं पहिल्यांदा ठाणे जिल्हा एकता मंच यांच्या वतीनं या ठिकाणी आम्ही टाळ्या वाजवून स्वागत करत आहोत. म्हटलं की त्या कार्यक्रमाची सुरुवात ही आपण पाहुण्यांच्या स्वागताने करत असतो आणि म्हणून दीपकजी हरट तसेच या गावच्या सरपंच मालताताई हरट यांच्या वतीने आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा ठाणे जिल्हा एकता मंचचे संस्थापक अब्बासबाई शेख यांचं ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com.